हॅलो सगळ्याले. आता सध्याच आम्ही सगळेजण झोपेतून उठलो. आता सुजाचे पप्पा गेले रनिंगले. अरे बापरे, हे काय तर हा आमच्या घरातला पसारा आहे. असा पसारा कोणाकोणाच्या घरात असते ते सांगा. तर मग चला आता एक एक करून सगळा पसारा आवरून घेते. एक एक करून सगळा पसारा आवरून घेतल्यावर बाहेरचं पण करा लागत. हे पहा आता बाहेरची मी चुलीतली सगळी राख काढून घेते. चुलीतली राख मी रात्री काढून घेत नाही, कारण की रात्री गरम असते म्हणून. तर मग आता चुलीतली राख साफ करून घेतली आणि बाहेर चालवली. बाहेर टाकून देते. बाहेर आमचा पुंजा गिंजा ते ठेवला आहे म्हणून. आता मग त्याला आता बाहेर जाऊ. बाहेर तिकडून येता येता मी काड्या आणल्या. काड्या चूल पेटवायसाठी लागतात म्हणून काड्या गिड्या चुलीजवळ ठेवल्या. दोन्ही तिन्ही घरातले झाडून काढून घेते. झाडून काढून झाल्यावर आपल्याला बाकीचं पण आवरा लागत. नवीन नवीन व्हिडिओ असल्यामुळे मला एवढं काही बोलता येत नाही, एवढं काही सांगता येत नाही. म्हणजे नवीन व्हिडिओज बनवता येत नाही एवढा हे. काही साहित्य नसल्यामुळे मी म्हणजे आवाजही असा फाटका फाटका येतो. तर मग चला आता कसा बी आवाज येऊ, व्हिडिओ बनवू. हे बाहेर आली. बाहेर आल्यावर बाहेरच्या चुलीजवळचं पण झाडून घेतलं. तेवढ्याच टायमात सुजाचे पप्पा घरी आले. घरी आल्यावर सांगत जात की सुजात असा करतो तसा करतो, रस्त्यानं मुकाड्यानं राहत नाही म्हणून तुम्हाला सांगायला लागले, म्हणून तू सरमत जाय. तर मग म्हटलं थांबा, मी तुम्हाला थोडंसं पाणी ठेवतो. तोंडे पाणी ठेवलं, चूल पेटवली. हे दोन्ही तिन्ही रूमा झाडून घेतल्या. सकाळी सकाळी झाडझूड केली की चांगलं फ्रेश वाटते. तर पोछा गिछा काही मारला नाही. आता नंतर पाणी गिनी ठेवल्यावर आता पोछा मारतो. पहिले आंघोळ गिंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यावर सुजातचे पप्पा कल्ला करत जात की चहा ठेवला नाही का, म्हणून त्याच्यासाठी पहिले चहा ठेवतो. चहा सकाळी सकाळी कोणकोणाला आवडते तर कमेंटमध्ये सांगा. हे पहा आता चहा ठेवू राहिली त्याच्यासाठी. तर या चहा घ्यायला. चहा आपला रेडी झाला. तर मग चला त्याच्याजवळ आपण घेऊन जाऊ चहा. आता चहा दिला त्याला. आता मी बी घेते. सुजात सरमू राहिला.